आपल्या एका खास माणसाने आपल्यासाठी वाळलेले मासे पाठवले. मित्रांनो, आज आपण सुकलेल्या मल्याच्या माशांची भाजी बनवतोय. मी पावसाळ्यामध्ये बनवली होती, पण पुन्हा एकदा बनवली कारण की लकीली आपल्याला ते मिळाले. फोडणीसाठी मी इथं टोपशीमध्ये तेल टाकले, त्यामध्ये चॉप केलेला कांदा, लसूण आणि मिरची टाकली, परतवून घेतोय. इथे आगरी कोळी मसाला, काश्मीर मिरची पावडर, हळद, धनिया जिरा पावडर आणि थोडासा आपला खडा मसाल्याची पावडर करून ॲड केली. मसाला शिजवून घेतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये डायरेक्ट बटाटा ॲड करतोय, स्लाइस केलेत, छोटे छोटे क्यूब केलेत. त्याच्यामध्ये ॲड करून टोमॅटोही टाकलं आहे आणि मीठ ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, बटाटा शिजस्तवर ठेवायचा. म्हणजे आपल्याला बटाटा पहिले शिजून घ्यायचा आहे, नंतर आपण त्याच्यामध्ये ते मासे ॲड करणार आहोत. ज्यांच्याकडे मासे अवेलेबल असतील त्यांनी कमेंट करून सांगा. मळ्याचे किंवा इतर कुठलेही सुकवलेले असतील तर मला प्लीज सांगा. माझे खूप जवळचे आहेत, हे मला खूप आवडतात. आता याच्यामध्ये डायरेक्ट स्वच्छ धुवून ते मासे ॲड करतो आहे. ते ऑलरेडी शिजले असतात तर 1-2 उकळीसपर्यंत ठेवणार आहोत आपण. थोडा मीठ ॲडजस्ट केलं आहे, कोथिंबीर टाकले आणि परतून घेतो आहे. ह्याच्यासोबत आपल्याला रस्सा थोडा जाड करायचा आहे, म्हणून मी याच्यामध्ये ॲड करतो तांदळाच्या पिठाचं पाणी. ते ॲड केल्यानंतर मिक्स करून घेऊ हलक्या हाताने आणि देन आपण सर्व करणार भाकरीसोबत. आता मित्रांनो, मला खूप कष्टाने म्हणजे माझ्या मित्राने आणून दिलेले. सो तुमच्याकडे जर असतील अजूनही मासे ते सुकलेले वळगिणीचे तर प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुमच्या घरी मागायला